आज मिरज येथे सकल मराठा समाज सांगली जिल्हा 22 तारखेच्या धरणे आंदोलनाने मुख्यमंत्री यांना निवेदन देण्याबाबत बैठक पार पडली। आज मस्साजोग तालुका केज जिल्हा बीड येथील लोकनियुक्त सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांना न्याय मिळण्यासाठी 23 जानेवारी रोजी जन आक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आला होता। परंतु गुन्ह्यातील मुख्य आरोपींना मोक्का अंतर्गत कारवाई केल्यामुळे तसेच ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांची नेमणूक करण्याचे शासनाने ठरवले आहे असे मराठा समाजाला प्रथम दर्शनी दिसत असल्याने जन आक्रोश मोर्चा तात्पुरत्या स्वरूपात स्थगित केला आहे। त्याऐवजी 22 तारखेला मुख्यमंत्र्यांचा दौरा आहे। मुख्यमंत्र्यांना इतर मागण्यांचे निवेदन देऊन सकल मराठा समाज सांगली जिल्ह्यातर्फे दिनांक 22 जानेवारी रोजी धरणे आंदोलन होईल। क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्याजवळ गरजवंत मराठा जमून धरणे आंदोलन यशस्वी करण्याचे आवाहन करण्यात आले। मुख्यमंत्री यांना देण्यात येणाऱ्या निवेदनातील प्रमुख 8 मागण्या: सदर खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात यावा, धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात येऊ नये, बीड जिल्ह्यामध्ये गेल्या 10 वर्षात झालेल्या प्रत्येक शासकीय नेमणुका बदल्या याबाबत चौकशी व्हावी, त्यांच्याशी संबंधित सर्व लोकांचे संपत्ती ईडी व इन्कम टॅक्स डिपार्टमेंट मार्फत चौकशी व्हावी, संतोष देशमुख यांच्या कन्या वैष्णवी यांना शासकीय नोकरी द्यावी, सर्व आरोपींची नार्को चाचणी करावी। या मागण्यांचे निवेदन देऊन सदर प्रकरणाचा पाठपुरावा करायचे ठरले। यावेळी जिल्ह्यातील उपस्थित मान्यवर अजितराव घोरपडे सरकार, शरददादा जाधव, संभाजीराजे पाटील, दिग्विजय पाटील, दिगंबर जाधव, विलास देसाई, अशोक पाटील कोकिळीकर, नरेंद्र मोहिते, बाळासाहेब नलावडे, अमर पाटील, मदन तांबडे, देवजी साळुंके, सौ विजयाताई पाटील, अशोक शिंदे, नामदेव पाटील, प्रशांत जाधव, प्रशांत चव्हाण, सतीश पाटील, मेजर किशोर पाटील, संकेत परब, अनिकेत परब आणि मोठ्या संख्येने गरजवंत मराठा समाज बांधव उपस्थित होते। मराठा आक्रोश मोर्चा काढायचं ठरलं होतं, परंतु मराठा समाजानं ज्या काही मागण्या केलेल्या होत्या त्यापैकी मोक्काची मागणी जी आहे आणि 302 कलम जे मुख्य आरोपींवर लावणं ह्या मागण्या झालेल्या आहेत, SIT बसलेली आहे। त्याच्यामुळं 22 तारखेला सांगलीमध्ये मुख्यमंत्री आहेत, त्यांना आम्ही इतर आमच्या काही मागण्या जसं की वकील फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणं ह्या मागण्या घेऊन मुख्यमंत्र्यांना भेटणार आहोत। आणि ते भेटत असताना त्या दिवशी 22 तारखेला क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्याजवळ धरणे आंदोलन करणार आहोत, शोकसभा घेणार आहोत आणि मग आम्ही मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार आहोत। आणि सकल मराठा समाज सांगली जिल्हा आपणा सर्वांना आम्ही आवाहन करत आहोत की त्या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावं आणि ही जी काय आक्रोश सभा आहे, शोकसभा आहे, ती आपण महाराष्ट्राच्या पातळीवर नेऊया, जेणेकरून संतोष देशमुखांना न्याय मिळेल आणि गुन्हेगारांवर वचक बसेल। धन्यवाद।